तालुक्यातील लासूरगाव येथील देवी दाक्षिणीचे मंदिर हे संपूर्ण मराठवाड्यासाठी एक भूषणाची बाब आहे। कारण संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे हे कुलदैवत असून वैजापूर तालुक्यामध्ये या देवीचं भव्य देवी असं मंदिर आहे। येत्या 7 एप्रिलपासून या देवी दाक्षिणी देवीची यात्रा सुरुवात होत असून 19 एप्रिल रोजी या ठिकाणी या यात्रेची सांगता होत आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो की या जत्रेमध्ये 7 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान मोठमोठाले जे राट पाळणे असतील, ब्रेक डान्स असतील किंवा विविध ज्या मोठमोठ्या खेळ येतात या ठिकाणी येत असतात। या ठिकाणची जी आख्यायिका आहे ती मोठ्या प्रमाणात सुरस आहे। लासूरगाव म्हणजे दक्ष राजाची हे गाव असून साक्षात भगवान शंकराचे ही सासवड आहे। त्यामुळे या जत्रेला जिल्हाभरातूनच नव्हे तर राज्यभरातून वेगवेगळ्या गावातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात। आपण पाहू शकतो की या ठिकाणी हे जे मंदिर आहे हे शिवना नदीच्या काठी वसलेलं आहे। असं भव्य दिव्य मंदिर दीपमाळ या ठिकाणी या देवीचे आहे। या देवीच्या ज्या शिवना नदी म्हणजे नदीच्या पात्रात आपण बघू शकतो की मोठमोठ्या खेळाही येत आहे। उद्यापासून या यात्रेला सुरुवात होत आहे। त्यामुळे या यात्रेला जास्तीत जास्त देवी भक्तांनी येण्याचे आवाहन गावकरी व ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे। लासूरगाव येथील देवी दाक्षायणी देवीचा यात्रा महोत्सव 7 एप्रिलपासून सुरू होणार असून 26 मार्च रोजी कुलस्वामिनी देवीला काकण बांधले गेले असून 2 एप्रिल रोजी मातेचा ध्वज व पताका काठी मिरवणूक भाविकांच्या उपस्थितीत पार पडली, तर 5 एप्रिल रोजी मातेस वस्त्र अलंकार परिधान करण्यात आले व ओटी भरल्यानंतर 7 एप्रिल रोजी मंगळवारपासून मातेचा यात्रा उत्सव प्रारंभ होत असून 8 एप्रिल बुधवार रोजी मातेची पालखीसह गादी पोथी टोप मिरवणूक, 10 एप्रिल रोजी माता दाक्षायणी अभिषेक, 19 एप्रिल रविवार रोजी मातेच्या यात्रा महोत्सवाची सांगता होईल। मंदिर व्यवस्थापनाने यात्रेची संपूर्ण चोख व्यवस्था केली असून सुरक्षेच्या दृष्टीने 42 CCTV कॅमेरे बसवण्यात आले असून देवी दाक्षायणी संस्थानने क्रांतिकारी निर्णय घेतला असून दर्शन रांगेत असणाऱ्या पहिल्या जोडप्याला देवीच्या आरतीचा मान मिळणार आहे। संबंध छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे कुलदैवत असलेल्या देवी दाक्षिणीचे यात्रा उत्सव सुरू होत आहे। त्या निमित्तानं आज वैजापूर तालुक्यातील लासूरगाव या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी संस्थांचे जे कर्मचारी त्यांच्याविषयी आपण यात्रेचा महोत्सव कसा असणार आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार। या ठिकाणी जो यात्रा उत्सव चालू होणार आहे ते यात्रा उत्सव कधीपासून चालू होणार आहे? आता समजा 7 तारखेपासून चालू होणार आहे, तर समजा 4 तारखेला मीटिंग घेण्यात आली। त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांनी जे नियोजन केले गावात समजा यात्रा करता सुरक्षेची आणि आपले पाण्याची सोय, तिथून नाही तर समजा येणाऱ्या भाविकाला कोणत्याही प्रकारची तकलीफ नाही होऊ आणि आपले जे लहान बाळ असन काय असन त्यांच्यासाठी ते हिरकणी कक्ष आणि त्याच्यानंतर आलेल्या व्यक्तीला समजा जे रांगेतून राहील ती आरतीचं जो बी भक्त त्या टायमाला राहील त्या टायमाला त्यांना मान सन्मान देण्यात यावा आणि त्याच्या हाताने आरती करण्यात यावं जो कोण राहील त्या। आणि जे वस्त्र अलंकार केले ते वस्त्र अलंकार आपले पैठणचे एक भक्त नाचणकर म्हणून त्यांच्या हाताने ती पूजा करण्यात आली। वस्त्र अलंकार आणि व्यवस्थापक यांच्या हाताने करण्यात आली। सध्या उन्हाळ्याचे दिवस राहणार आहे, त्यामुळे उन्हापासून बचाव करण्यासाठी भाविकांना काय काय सोय व्यवस्था करण्यात आली? तर भाविकांना आता वरून आमचा जो मंडप टाकण्यात येणार आहे आणि खाली जे आहेत आपले जे सतरंज आहे चटई आपली याची बारदाण्याची ती आठवण्यात येणार आहे। साहेबांचं जसे नियोजन केले ते पूर्ण करण्यात येणार आहे। साधारण किती दिवस हा यात्राचा कालावधी? समजा 7 तारीख ते 19 तारीख आखाजीपर्यंत समजा। तर लासूरगाव येथील या देवीचा जो यात्रा उत्सव होणार आहे तो 7 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान होणार आहे। आणि या ठिकाणी विशेष बाब म्हणजे जो भाविक या यात्रेदरम्यान या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येणार आहे त्या भाविकांमधून दररोज एका नवीन जोडपे असेल किंवा कोणत्याही महिला आणि पुरुषांचे जोडपे असेल त्यांना या देवीच्या पूजेचा मान देण्याचा क्रांतिकारी निर्णय या संस्थांचे विश्वस्त तथा वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत यांनी केलेला आहे। त्या निर्णयाचे सर्व भाविकांचे स्वागत होत आहे। मी गुलाबबाग, छत्रपती संभाजीनगर।